बाजाराच्या रूपकातून मानवी जीवनाचं कल्याण साधण्याकरता काय केलं पाहिजे, कोणता माल भरला पाहिजे, काय आत्मसात केलं पाहिजे। हनुमंतरायाच्या पावन दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन, वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये परमपावन आपल्या मलनाथपूरमध्ये आज आपण जी चिंतन सेवा करतो आहोत, त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्या गावातील हा जो मुसळे परिवार आहे, ज्याचा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आगळा वेगळं स्थान आहे, अशा परिवारातील आदरणीय श्री वैजनाथराव गणपतराव मुसळे तथा ॲडव्होकेट जगन्नाथराव गणपतराव मुसळे यांचे पितृचरण तथा श्री हरिराव बालासाहेबराव उत्तमराव आणि जानकीरामजी यांचे बंधू, ज्यांना 2 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं, असे वैकुंठवासी गणपतराव सुंदरराव मुसळे तथा सर्वांचे आदरणीय अण्णा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन या सर्व परिवारांनी केलेलं आहे। आणि त्यातील ही 2 दिवसीय चिंतन सेवेतील पहिली रात्रीची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व हा परिवार, या परिवारातून तथा त्यांचे मेहुणे आमचे परमार्थ स्नेही ओमप्रकाशजी मुंडे यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तरी ज्ञानोबारा तुकोबारा जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। आज ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुमच्यासारखे देवरूप श्रोते आहेत, महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी अनेक दिग्गज मंडळी आहेत, त्यात आदरणीय हरिभक्त परायण वैकुंठवासी बाबा महाराज इंगळे यांचे चिरंजीव सोपान काका महाराज यांची सन्माननीय उपस्थिती आहे, आदरणीय श्यामसुंदरजी महाराज सुन्नर यांची उपस्थिती आहे। आता गुणीजन मंडळी इथं एवढी आहेत, एक एका ते काय वानू अपार हे, मी तर म्हणतो पूर्ण मराठवाड्याचं भजन वैभव आज या सर्व गुणीजन मंडळीच्या रूपानं या ठिकाणी उपस्थित आहे। आणि माझा एक दोष आहे, तो आधी कबूल करतो। माझा दोष काय आहे? माझ्या वडिलाला जर तुम्ही आत्ता जाऊन विचारलं तुमच्या नातवाचं काय नाव आहे, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही। माझ्या वडिलाच्या लक्षात व्यक्तीचं आणि गावाचं नावच ध्यानात राहत नाही, आणि मग वडिलाची ती परंपरा चालवण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे। एखादी व्यक्ती मला अनेक वेळा भेटते, पण त्या व्यक्तीचं नाव आणि गावच माझ्या ध्यानात राहत नाही, हा माझा दोष आहे। म्हणून सर्वांनी मला सांभाळून घ्यावं, तेवढा दोष पोटामध्ये घालावा। तुकोबाराच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा एवढा भाव व्यक्त करतो। आणि ऐकलं का तात्या, मला ध्यानात नाव राहत नाही याच्याकरता मी फार मोठी किंमत मोजली। काय किंमत मोजली? मी लग्न केलं नाही तेवढ्यासाठी, लग्न केलं नाही का? उद्या जर कोणी म्हणलं नाव घ्या तर कोणाचं घ्यावा, ध्यानातच राहत नाही, ही अडचण आहे। पण सर्वाविषयी आदर माझ्या अंतःकरणात तेवढाच आहे, म्हणून सगळ्याविषयी सद्भाव व्यक्त करतो। आणि आदरणीय अण्णांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करत करत या अभंगाचा विचार पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठला या उत्सवातील या चिंतनाकरता आपण तुकोबाराचा अभंग निवडलाय, ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला मानवी जीवनाचं हित सांगणारा गोड असा उपदेश केलेला आहे। ऐका, ज्या ज्या हितेच्छू साधकाला जेव्हा जो कोणी हिताकरता प्रवृत्त होतो, प्रवृत्त झालेला आणि त्या मार्गाला लागलेला साधक, त्याचा प्रवास ज्या ठिकाणी पूर्ण होतो त्याला संत वाङ्मय असं म्हणतात। म्हणून ज्याला ज्याला वाटतं आपल्या जीवनात हित व्हावं, ज्याची धडपड आहे, ज्याचा शोध चालू आहे की माझं हित होईल कशात, मी नेमकं काय केलं पाहिजे, मानवी जीवनाचं मूल्य सांभाळण्याकरता मी नेमकं काय केलं पाहिजे, अशी ज्या ज्या साधकाची धडपड आहे त्याच्या शोध कार्याचं पूर्णता ज्या वाङ्मयात होते ते म्हणजे संत वाङ्मय। ऐका मंडळी, मानवी जन्म प्राप्त झाला, मानवी जन्म प्राप्त झाला हा कशा करता प्राप्त झाला की जन्माला येणं मरण्याकरता नाही झाला, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं एवढ्या करता जन्म प्राप्त नाही झाला। या देहाची विशेषता काय आहे? या देहाची विशेषता आहे, ज्ञानोबाराय गोड बोलले, ज्ञानोबाराय म्हणतात तैसे येण्याची शरीरे, कोण्या आपल्याला जे प्राप्त झालं ना त्याच शरीराने, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे, म्हणजे येरझार चुकवण्याकरता केवळ हेच दार आहे, हेच दार आहे। त्या वृषभदेवाने भागवतामध्ये आपल्या प्रजेला जो उपदेश केला, त्यांनी हेच वाक्य वापरलं,
तो श्लोक मला पूर्ण पाठ आहे, म्हणजे पाठ केला होता मी, पण तुमच्या आशीर्वादानं आठवण आता मला. द्वार विमुक्ते हे असं तिथं शब्द आहे पहा. म्हणजे मनुष्य देह हे मुक्तीचं काय आहे, दार आहे म्हटले. आणि जर तिथं जर आम्ही मुक्तीच्या ऐवजी नुक्तीच्या नादी लागलो तर नाही का नरदेहाचं वाटोळ व्हायचं. याच्याकरता तो पंचकरण नावाचा छोटा प्राथमिक वेदांताचा ग्रंथ आहे पहा, पंचकरण. त्याच्यात एक दृष्टांत आलेला आहे याकरता. काय, एक गाव होतं, संपन्न गाव, आणि त्या गावाला असा पूर्ण गावाला तटबंदी होती. गावाला तटबंदी होती आणि त्या तटबंदीला एकच द्वार होतं नगराच्या बाहेर पडण्याकरता. एक आंधळा व्यक्ती न जाणून कसा की त्या नगरामध्ये प्रवेशित झाला, पण नगराचं द्वार एका बाजूला आणि तो गेला एका बाजूला. आणि ज्याला त्याला विचारायचा, बाबा मला या नगराच्या बाहेर पडायचंय, ह्या नगराच्या बाहेर पडायचंय, ह्या नगराच्या बाहेर पडण्याकरता मार्ग मला कोणीतरी सांगा. लोकांनी सांगितलं, बाबा तुम्ही फार दूर आलात, एवढ्या दुरून दरवाजापर्यंत यायला आम्हाला परवडत नाही, पण तुम्हाला मी एक सांगतो, या भिंतीला हात लावा. म्हणजे या भिंतीला एकच दार आहे की जे नगराच्या बाहेर तुम्हाला सोडणार आहे. त्या भिंतीला तुम्ही हात लावून चालत राहा, तुम्हाला बरोबर ते दार सापडेल. मग त्या आंधळ्या ग्रस्तानं त्या भिंतीला चाचपत निघाला आणि दरवाजा यायचा तेवढ्या त्याला खरूज झालेली होती. या आंधळ्याला काय झालेली होती, खरूज. नेमका दरवाजा आला आणि याची खरूज गुदगुद करायला लागली. आणि ती खरूज खाजवण्याच्या नादात त्यानं भिंतीचं दार दिलं सोडून आणि खाजवत राहिला. बरं, खाजवायला जागेवर थांबाव ना, चालत बी राहिला आणि खाजवतही राहिला. तेवढ्यामध्ये जे दरवाजा होता तो गेला निष्ठून. पुन्हा त्याने हात लावला, पुन्हा भिंतीला हात लागला, पुन्हा ते चक्कर मारत राहिला. असा तो आंधळा ग्रस्त किती वेळात तरी त्या नगराला फेरा घालत राहिला. त्या आंधळ्या ग्रस्ताची आपल्याला क्यू येते, त्याची क्यू येण्याऐवजी आपल्याला आपली क्यू आली पाहिजे. त्याची क्यू येण्याऐवजी आपल्याला कोणाची क्यू आलेली पाहिजे, आपली आली पाहिजे. का, कारण तो दृष्टांत आपल्या करताय. ते नगर कोणतं आहे, ते नगर 84 लक्ष योनी रूप संसाराचं नगर आहे. त्या नगराला एकच द्वार आहे जिथून नगराच्या बाहेर पडता येतं, आणि ते दार म्हणजे मनुष्य देह आहे. मनुष्य देह आहे. माणूस चाचपत अनेक जन्म योनीमध्ये आपल्या केलेल्या कर्माची शिदोरी खात केले कर्म भोगत नरद्याच्या दारात येतो. आणि या दारामध्ये दरवाजातून बाहेर पडण्याऐवजी जी विषय रूपी खरूज आहे, जी गुदगुद करते, त्या विषयाला खाजवत बसतो. परिणामतः पुन्हा संसाराच्या गर्तेमध्ये पडतो. तात्पर्य मंडळी, या संसाराच्या बाहेर पडणं, या जन्म मरण परंपरेच्या बाहेर पडणं, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्मा फेरा पडला, चुकलिया वर्मा फेरा पडे. केवळ नरद्या जसा तो आंधळा दरवाजाजवळ आला, त्याचं ते वर्म चुकलं हात लावण्याचं, खरुजीमध्ये गुंतून बसला. ती खरूज मला सांगायची होती पण आता राहू द्या, बस झाली. ती खरूज कोणती आहे,
तर या पंचविषयाची खरूज आहे, ज्याच्यामध्ये जो गुंतून बसला आणि त्याच्यात गुंतून त्यानं वर्म चुकवलं आणि फेरा चालू झाला. पंचदशीकारांनी यालाच 3 श्लोकामध्ये फार हा विषय गोड रंगवलाय. पंचदशीकार काय म्हणतात? आंधळ आहेत म्हणजे काय आहेत? ते परागदर्शिना, बाहेरचं पाहणारे आहेत. प्रत्येक तत्वबोध विवर्जित, प्रत्येक असणारा आत्म या बोधानं जे विवर्जित आहेत ते परागदर्शिना. परांच खाणे व्यतृणत स्वयंभू तस्मात् परांग पश्यती न अंतरात्मन. बाहेरच पाहत राहतात, अंतरातलं काही पाहतच नाहीत म्हटले. ते परागदर्शिना. प्रत्येक तत्वबोध विवर्जित, आतल्या बोधानं विवर्जित असलेले करतात काय? कुर्वते कर्म भोगाय, आणि कर्म कर्तृंच भुंजते. कर्म करत राहतात आणि केलेलं कर्म भोगत राहतात. अहो किती दिवस? अरे व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तीम. असे कितीतरी जन्म जातात, लभंते नैव निवृत्तीम. कशाप्रमाणे? नद्या किटा इवा वर्ता दावांतर माशुते. जसं पाण्यामध्ये एखादा भवरा पडावा आणि त्याच्यात एखादा किडा अडकावा, तो किडा फिरत राहतो तसा जीव फिरत राहतो. किती परिणावरती भोवरा ओळसा थोरा माया धारी. परिणावरती भोवरा ओळसा थोरा माया धारी. परियावरती भोवरा ओळसा थोरा माया जाली. परियावरती भोवरा ओळसा थोरा माया जाली. किती जन्म झाला तेरा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही गीता गणित नाही गीता तारा. परिणावरती भोवरा ओळसा थोरा माया धारी. आवरती भोवरा ओळसा थोरा माया धारी. पडिलो आवरती भोवरा ओळसा थोरा माया जाली. पडिलो आवरती भोवरा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा. बघा पंचदशीकार मग नद्या किटा इवा वर्ता दावांतर माशुते. जसा तो किडा तिथं फिरतच राहतो त्याचा ओळसा थोरा माया जाळी. या मायेच्या ओळसात फिरत राहतो. बरं अडचण एक आहे, ज्ञानोबराची काय गोड ओवी आहे. आणि भागवतात एक श्लोक आला, ऐका बरं मंडळी. तुकोबरा भागवतातला श्लोक सांगतो आधी. निर्विन्ना नितरा भूमन असद इंद्रिय दर्शनात येन संभाव्य मानेन प्रपन्नांध तम प्रभो. देवतीच्या तोंडामध्ये हा श्लोक आहे. देवती कपिल मुनींना म्हणते, हे गुरुवर, हे भूमन, हे व्यापका, या इंद्रियाला विषय देऊन देऊन मी कंटाळले. पण या इंद्रियाची काय होत नाही? तृप्ती होत नाही. तृप्ती होत नाही म्हणजे इंद्रियाला भोग देऊन देऊन या इंद्रियाची तृप्ती होत नाही. याच्यातून मला बाहेर पडण्याकरता काहीतरी सांगा, असा प्रश्न तिने विचारला. हा प्रश्न सगळ्याला नाही, एखाद्या देवतीला आहे, आपल्याला नाही. बरं सगळ्याचा संसार सुखाचा आहे का? नाही. म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या तो सोडूनच द्या, व्यावहारिक दृष्ट्या तरी. हा, ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी हातवर करा बरं. करा, आपलं झालं, ह्यांचं झालं नाही. बाबा बाबा बाबा, एवढे ब्रह्मचारी ह्या गावात. मनोज महाराज, या ब्रह्मचार्याचे नंबर घ्या, कळस बसवायला लय अडचण येते आम्हाला. एवढे ब्रह्मचारी उन्हीकडे आता ह्या मापात. हे बाळा, तुझं नाव काय? उभा रे, उभा रे, 1 मिनिट. अभिषेक, तुझं झालंय का? बरं ह्यांचे झालेत का? हात वर केला का यांनी? नाही. काम केलं नाही सांगू का तुला? हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच होत नाही. ऐक नाही अभिषेक, तुझी वेळ गेली नाही, सावध होय. माझ्या गाडी जागा आहे. असो, तात्पर्य ऐका महाराज. ज्ञानोबराची ओवी किती गोड आहे. ज्ञानोबराय म्हणतात, हा विषयाला शिनला नाही, विषयाला कंटाळले. विषो शिनोनी जाय पण न शिने ना उपरती होय. काय शब्द आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणजे एक शब्द वापरला तर वाईट नाही वाटायचं ना. हा तंबाखूला कंटाळा नाही, तंबाखू याला कंटाळली म्हणजे. पण हा काही हिला सोडित नाही. विश्व शिनोनी जाय न शिने ना उपरती होय. त्याची उपरती होत नाही म्हणे. पण एखादी देवती सारखी, तिला वाटतं किती दिवस किती दिवस. पण तिचंही भाग्य असं आहे, तिच्या उदरीच संत आले कपिल मुनी.
त्या प्रश्नाच्या उत्तरात कपिल मुनी जी कपिल गीता सांगितली त्यात एक श्लोक लय गोड आहे त्या प्रकरणातला. काय सांगितलं? आई अगदी बरोबर आहे, ह्या संसाराची आसक्ती पुनरपी जनन पुनरपी मरणामध्ये टाकते, पण आई संसार नाही टाकत, संसाराची आसक्ती टाकते. संसार नाही टाकत, आडवा संसार येत नाही, संसाराची आसक्ती येते. पुन्हा त्या भागवतामध्ये ते लई आता आठवले म्हणून सांगतो, भागवतात आहे त्या आईल गीतामध्ये 11 स्कंदात एकनाथी भागवतात नाथाने फार गोड सांगितलं. नायम जनोमे सुख दुःख हेतू न देवता न आत्मा न कर्म न कालः मन एवं परम कारणम आमनंते. माणसाला संसार दुःखाला ठरत नाही, त्याची आसक्ती दुःखाला ठरते. याला दृष्टांत दिला जातो त्या लय गोड. एका माणसाच्या छातीत दुखायला लागलं. अरे काय होतंय? लय कळ उठली. उचला उचला दवाखान्यात ने. कुठे न्यायचं? परळी जवळ का? परळी. कोण्या हॉस्पिटलला न्यायचं? कोण्या सांगा आपल्याला, कोणी कोणताच हॉस्पिटलवाला पैसा देत नाही. एखादं नाव सांगा ना हॉस्पिटलचं. परळीतलं मोठं एखादं हॉस्पिटल असेल ना? गोगे काय हरकत? गुट्टे साहेबाकडे, गुट्टे साहेबाकडे, कुठे साहेब? काय गुट्टे हरकत साहेब, नाही. गुट्टे साहेब, सत्यस्भाऊ गुट्टे. हा, गुट्टे साहेब. गुट्टे साहेब तिकडे नेलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. किती वाजता नेलं? 10 वाजता नेलं. आणि तो पेशंट 12 वाजता मेला. नेलं किती वाजता? 10 वाजता. मेला किती वाजता? 12 वाजता मेला. डिक्लेअर केलं त्याने, तो मेला. सगळे पाहुणे रावणे गोळा झालेले, हे रडायला लागले. खूप जीवात भावातला तरुण माणूस होता. सगळे रडायला लागले. म्हणजे प्रेत आमच्या ताब्यात द्या. नाही म्हणजे एक प्रोसिजर असते, ती प्रोसिजर केल्याशिवाय ते रेकॉर्ड सगळं लिहिल्याशिवाय आम्हाला बॉडी देता येत नाही. सगळे बाहेर रडत बसले, सगळे पाहुणे रावणे रडत बसले. आणि आता त्या प्रेताची हिस्ट्री लिहिण्याकरता जी त्या सिस्टरला अपडेट करायची होती, तिनं रजिस्टर घेतलं आणि पेन घेतला. माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला आता. रजिस्टर आणि काय घेतला? पेन घेतला. तेवढ्यात तिचा चहा आला दुपारचा. तिनं एका हातामध्ये चहाचा कप होता, बघताय ना माझ्याकडं. तिनं एक घोट घेतला. 10:30 वाजता पेशंट आला. 11:45 त्याचा बीपी हाय झाला. 11 वाजता त्याला आमका औषध दिलं. आम्हाला वाटलं तो स्टेबल होईल. 11:30 वाजता बीपी काही लो होत नव्हता. पुन्हा 11:45 आम्ही हे डिसिजन घेतलं, ह्याला आमका औषध हाय डोस द्यायचा. तो दिला, पण बीपी काही लो झाला नाही. आणि 12 वाजता तो मेला. कपडा लक्षात आलं? एक माणूस मेलाय, एक माणूस मेलाय. बाहेर त्याच्याकरता सगळे पाहुणे रावणे रडतात आणि ही बाई चहा पिती. चहा पित पित त्याच्या मृत्यूची हिस्ट्री लिहिती. हा फरक काय? व्यक्तीचं मृत्यू दुःखाला कारणीभूत नाही, ते बाहेरचे का रडत होते? कारण त्यांचं मन त्याच्यात गुंतलं होतं म्हणून. आणि सिस्टर का रडत नव्हती? हिचं मनच त्याच्यात गुंतलं नव्हतं म्हणून. मन एवं परम कारण मा म्हणते. मन हेच दुःखाचं परम कारण आहे. आता तो कपिल गीतेतला श्लोक माऊली. आई प्रसंगम अजरम पाशम. प्रसंगम संगम आसक्ती, प्रउपसर्ग लावून त्या आसक्तीचा विशेष दाखवला. प्रकर्षण आसक्ती. अजरम पाशम, हा पाश आत्मना हा पाशम. आणि हे कोणाचं मत आहे? कवयो विदुः. असं जाना असे कवी लोक. हो, तेन ब्रह्म हृदय आदि कवये. कवया हा क्रांतदर्शी महात्मे. ते महात्मे म्हणतात की प्रसंगम अजरम पाशम. आत्म्याचा बंध काय आहे? आसक्ती हाच आत्म्याचा बंध आहे. पण बघा ना, त्या आसक्तीच्या बंधाला विशेषण काय दिलं? अजरम पाशम. पाश आहे म्हणे, पण अजर आहे. जर म्हणजे जीर्ण होणारा, आणि म्हणजे नाही, जीर्ण न होणारी दोरी. साधा विचार घ्या. एखाद्या दोरीनं बांधून ठेवलं, सोडलंच नाही, तर महिन्यात 2 महिन्यात ती दोरी कुजती आणि तो त्याच्यातून सुटू शकतो. पण आसक्ती नावाची दोरी अशी आहे, तिचा जसा जसा काळ वाढल तशी तशी घट्ट होती. हो, तशी तशी काय होते? घट्ट होती. बाबा तुमचं नाव काय हो? पंढरीनाथराव. तुमच्या मुलाचं नाव काय?
बद्रीनाथ बद्रीनाथ ना हा. जी. तुमच्या नातवाचं नाव काय? सांगा नाही, आता लय लांबड लावित नाही मी. सांगा सांगा हं? नातू नाही सांगा काय त्याचं? नाव सांगा. दत्तात्रय. तुमचं नाव? पंढरीनाथ. तुमच्या मुलाचं नाव बद्रीनाथ आणि नातवाचं नाव दत्तात्रय. खरं सांगा, पोरावर जास्त जीव आहे का नातवावर जास्त जीव आहे? देवातरात खोटं बोलायचं नसतंय बरं. नातवावर जीव जास्त आहे. यालाच म्हणतात जसं जसं वेळ वाढल आसक्तीचा बंध तेवढा तेवढा ताजा क्या होतो. बात है, क्या बात है. प्रसंगम अजरम पाशम आत्मन कवयो विदो. पण आई ऐक ना म्हणले, ऐक. हो, पण सएव तीच आसक्ती साधू सुकृतो, साधूच्या चरणाविषयी जर केली तर मोक्षद्वार अपावृतम. त्याचं दैव जर उदयाला आलं, सत्कर्म परिपाकाते करुणा निधनो धृतः चिरछाया तरुच्छाया विश्राम्यती यथा सुखम. तो किडा पडला म्हणे कशात? त्या भोवऱ्यामध्ये. पण एखादा दयाळू ज्याची करुणा हेच ज्याचं भांडवल आहे, दया संता भांडवल, असं भांडवल ज्या सत्पुरुषाचं आहे, त्या पुरुषानं जर त्या किड्याला पाहिलं, अरे 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 किडा बुडायला लागलाय, तो त्या किड्याला घेतो आणि काठावरच्या झाडाच्या सावलीला सोडतो. तद्वत सद्भाग्योदयानं संत भेटले तर संसारात अडकलेल्या ह्या जीवाला, मला किडाच म्हणायचं होतं पण जीव म्हणतो, ह्या जीवाला उचलतात आणि बाहेर काढतात. पण त्यासाठी भाग्योदय व्हावा लागतो, सत्कर्माचा परिपाक व्हावा लागतो, असे सद्गुरू भेटावे लागतात. चला, 2 भाग आहेत. पंचदशीकार म्हणतात सत्कर्म परिपाकात. आता गोपाळी महाराज 2 प्रकारचे प्रमाण आहेत आपल्याकडे. कसे प्रमाण आहेत? काहींना संत आपोआप भेटले आणि काहीला प्रयत्न करावा लागला. तुकोबाऱ्याला काय सापडले का सापडविले? सापडविले. मी शोधले का त्यांनी मला सापडविले? त्यांनी सापडविले. त्यांनी सापडविले. मी नाही शोध घेतला, ते माझा शोध घेत आले. आता हे कोणाच्या बाबतीत? तुकोबाऱ्याच्या बाबतीत. आता नाथाच्या बाबतीत त्याच्या विरोधी आहे. नाथ महाराजांना जेव्हा या संसाराचा आसक्ती विरक्ती झाली, तेव्हा शंकराच्या मंदिरात नाथ बसले आणि शब्द काय? अस्वलाची हे पुरी परी गुरुनामाचा जप करी. अस्वल जसं गुर्र गुर्र करतं तसा गुरुनामाचा जप करत बसले म्हणे. आणि गुरुनामाचा जप केला, स्वप्नामध्ये झालं देवगिरीला जा, आणि शोधत शोधत गेले. मग संत भेटले. काहीला आपोआप भेटले, काहीला प्रयत्नानं भेटले. आता सत्कर्म परिपाकाते मागच्या पुण्याईने आता सहज भेटले. पण भागवतात काय म्हटले? ती संसाराचं बंधन तोडलं आणि संतांच्या चरणी जोडलं, म्हणजे प्रयत्न आहे तिथे. गुरु विषयापासून हिरतले, काय व विज्ञानोबा राहायचे, विषयापासून हिरतले आणि गुरुवाक्य मन धुतले. विषयापासून काढावं लागतं आणि विषयापासून चित्त निघणं एवढं सोपं नाही. सांगू का कशी आसक्ती पाहिजे? एकच त्याला छोटंसं उदाहरण देतो. मला थोडं संवादात्मक बोलायची सवय आहे ना. तुमचं नाव काय? आता जवळच्याच विचार. सुरेशराव. तुम्हाला गेल्या वर्षी अडचण आली होती का नाही पैशाची? सुरेशराव येते. मग गेल्या वर्षी आलती का? नेहमीच येते, पण गेल्या वर्षी आलती का? गेल्या वर्षी आलती का नाही? मग मी तुम्हाला 2 लाख दिले का नाही? हो दिले. वापस कवा करायचं? व्यवहारात पहा, तुम्ही एखाद्याला 2 लाख रुपये दिले, एक मला अरे मित्रा 8 दिवसाकरता दे. आणि काय काय माणसं एवढे इमानदार असतात महाराज, 8 दिवसाकरता येतात. 7-8 वर्ष देत नाहीत. हा, आता 8चं 8 वर्ष होऊन जातं. आणि घडलंय तसं. एक आमचे मित्र आहेत पकवायचे, त्यांचं लग्न जमलं होतं तेव्हा त्यांना पैसे दिलेले आहेत. त्यांचं पोरग आता 4थीला जाते. काय कायचा पैसा यद्गत्वान निवर्तन ते तथाम परम देतो म्हटलं. 8 दिवसात देतो. व्यवहारामध्ये देणं घेण्याचा व्यवहार करावा लागतो. यानो 8 दिवस वाट पाहिली. बघता बघता जाऊ द्या म्हटलं, अडचण असेल. 15 दिवस वाट पाहिली तरी पैसा यायचा काही मागमूस नाही. 15 दिवसानंतर त्याने फोन केला, 2 दिवसात देतो. पुन्हा 2 दिवसांनी गेला, उद्याच देतो. नंतर फोन उचलायचाही बंद. पुन्हा गाठ भेट सुद्धा घेना.
बरं निरोप पाठवला तर निरोपाचं उत्तर सुद्धा येईना. शेवटी बिचारा कंटाळला आणि कंटाळल्यानंतर काय करता म्हणला, आता दान केले असं समजू, करता काय आता, करता काय. आणि अचानक एके दिवशी त्याचा फोन आला. कोणाचा? ज्याच्याकडे पैसे होते त्याचा. हॅलो भाऊ आहे का? हो. काय गाड्या, अरे पैसे घेतले तिकडचा झाला, निदान फोन तरी उचलायचाच. म्हणजे जाऊ दे भाऊ, अडचण होते म्हणून जमलं नाही, पण ऐक म्हणले तू जर ऑनलाईन होय बरं, माझ्याकडे 1 लाख रुपये आलेत, आज 1 लाख रुपये पाठवतो, कारण मला फोन पेवर लिमिट आहे 1 लाखाचं. आज 1 लाख पाठवतो आणि उद्या 1 लाख पाठवतो, पटकन ऑनलाईन होय. कोण म्हटला? पुढचा. याला वाटलं बाबा झटाळ गिराईक आणि खौट खोबरे, पुन्हा भेटल न भेटल, जेवढे पदरात पडतील तेवढे. सर्व नाशे समुत्पन्नी अर्धम त्यजेति पंडित आहा. जेव्हा सगळंच जाऊ लागलं तर शहाणे लोक जेवढं हातात पडल तेवढं घेण्याच्या प्रयत्नात राहतात. लगेच तो ऑनलाईन झाला. ऐकताय ना? ऑनलाईन झाला. मोबाईल उघडला, ऑनलाईन झाला, पण पाहिलं बॅटरी 1% राहिली होती. आणि ती बॅटरी डोळे झाकायची, मिचमिच करायची. कोण? बॅटरी. पण लाईट नाही होती, पॉवर बँक नाही. बरं पैसे तो द्यायला आज तयार आहे. आता जर हुकलं, पुन्हा आता मागुता येईल फेरा. आता येईना फेरा. आता येईल याची शाश्वती नाही. तो ऑनलाईन झाला आणि बॅटरी मिचमिच डोळे करायला लागली. ऐकताय का आता? त्याच्या हृदयात त्यावेळी जशी कळकळ येते ना, तशी कळकळ एकदा जरी ज्ञानोबराया करता आली तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. म्हणजे प्रसंगम आजरम पाशम आत्मन कवयो विदुः पण स एव साधू सुकृतो मोक्षद्वार अपावृतो. साधूच्या जवळ गेलं पाहिजे. ओ संसार ऐसा दारुनो जो भेटलाची हरिशुनो तो ज्ञानदानी सकर्णो भजिजे गुरु. जगद्गुरु तुकोबराकडे आम्ही गेलो. बाबा हे पुनरपी जननम पुनरपी मरणम यानं आम्हाला फार त्रासवले. ज्ञानोबराची ओवी एक सांगतो आठवली म्हणून. दुःखे जी त्रिभुवने सकळे दुःख धामे. ऐका, ज्ञानोबरा म्हणतात सकळे दुःखे धामे आणि भुंजताती मृत्यू जन्मे. सगळी दुःख कुठे आहेत म्हणे? मृत्यू आणि जन्माच्या मधात आहेत. आम्ही एकाला विचारलं, का लंगडे चालायला लागले? गुडघे दुखतात. माणसाचे गुडघे का दुखतात? जन्माला आला म्हणून. जन्माला आलाच नसता तर गुडघा दुखला असता का? नाही. गुडघे का दुखतात? जन्माला आला म्हणून. आता दुसरं वाक्य आहे का? गुडघे का दुखतात? अजून मेला नाही म्हणून. बरोबर आहे. कान का ठणकतो? जन्माला आला म्हणून. आणि का ठणकतो? अजून मेला नाही म्हणून. पोट का दुखत? जन्माला आला म्हणून. का दुखत? अजून मेला नाही म्हणून. कारण मेल्यावर पोट दुखत नाही. निवटलियाचे जैसे पोट न दुखे. ज्ञानोबराय म्हटले निवटलियाचे जैसे पोट न दुखे. पण आपल्या सगळ्या दुःखाची कारण दोनच आहेत, जन्म आणि मरण. हे दोन संपवले पाहिजे आणि हे संपवण्याकरता नरदेह आहे. पण महाराज म्हणतात, हो तुटीचे ते नका केने भरू. तुटीचे ते नका केले भरू. तुटीचे ते नका केले भरू. संसार साथे आले हो आईता. संसार साथे आले हो. संसार साथे आले हो. संसार साथे आले हो ऐका. तुटीचे ते नका केने भरू. तुटीचे ते नका केले भरू. तुटीचे ते नका केले भरू. बाबा संसाराच्या बाजारात आम्ही आलो. या संसारात काही मिळतं. आणि जरा शास्त्रीय बैठकीत बोलायचं ठरलं तर या जगामध्ये तसं दोनच वस्तू मिळतात. कारण जगात किती पदार्थ आहेत? वैशेषिकांनी 7 मानले. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. पण वेदांत दर्शन जे आपलं आहे तिथं 2च पदार्थ या जगात. कोण आहेत? एक दृग आहे आणि एक दृश्य आहे. दृग म्हणजे एक परमात्मा आहे आणि एक संसार आहे. या बाजारात 2च गोष्टी मिळतात. एक तर देव मिळतो, नाहीतर संसार मिळतो. हे 2च गोष्टी मिळतात. पण महाराजांनी आम्हाला आवर्जून सांगितलं, अरे संसाराच्या बाजारात आलात ना, ज्यानं तोटा होईल मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदेम.
ज्याच्यामध्ये तोटा पडतो असा माल भरत बसू नका. संसार म्हणजे कसा तोट्याचा व्यापार आहे पहा. विषयाचं आचरण हे तोट्याचं कसं आहे. विषय काय करतात, त्या कठोपनिषदात काय म्हटलंय, सर्वेंद्रियानाम जर्यन्ति तेजः. विषय काय करतात, आपला जो एवढा चांगला गोरा गोमटा सुंदर नरदेह मिळाला याचं चिपाट करून टाकतात. विषयाचे चरवणी केली आयुष्याची केली गाळणी. आयुष्याची गाळणी. हो, ते वैकुंठवासी घोले बाबा दृष्टांत द्यायचे. भागवतात येतो एकनाथी भागवतात. आता उन्हाळ्याचे दिवस येतीलच 5-7 महिन्यानं. उन्हाळ्याचे दिवस आले की उसाचे चरखे काय होतात, चालू होतात. मग त्या उसाच्या चरख्यात तो चरख्यावाला रसवंतीवाला ऊस घेतून चरख्यात टाकतो. एकदा टाकतो आणि मग फेकून देतो का लगेच, नाही. पुन्हा त्याला मुडपितो, पुन्हा टाकीतो. फेकतो काय, नाही. पुन्हा मुडपितो, पुन्हा टाकीतो. फेकतो काय, नाही. पुन्हा मुडपितो, पुन्हा टाकतो. असं किती वेळा टाकतो, त्याच्या वेळा ठरलेल्या नाही. 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 वेळा ठरलेल्या नाही. नाहीत. जोपर्यंत रस येतो तोपर्यंत. हा, पुढचं अजून एक वाक्य हा. आहे. रस यायचा बंद होतो, नुसता फेसच येतो पुन्हा. हो. खरंय. आणि मग त्याला आपल्याकडे शब्द काय, चिपाट झालं. मग ते चिपाट त्याचं काय झालं, चिपाट. चिपाट झालं, चिपाट. आणि मग ते चिपाट झालं की मग तो रसवंतीवाला पोत्यात टाकतो. आणि संसारातली माणसं पाठवतात आमच्याकडे दिंडीला चातुर्मासाला. संपला माझा दृष्टांत. तात्पर्य काय, तुटीचे ते नका केने भरू. संसारामध्ये माणसाला नरदेह आपलं भांडवल आहे, एक देह आपलं भांडवल आहे. आणि संसारात घालवलं की ते काय करतं, त्याचं वाटोळं करून टाकतं. मग तुटीचे ते नका केने भरू. संसारात बघा, माणसाला वाटतं माणसाला की संसारात आमचं हित व्हायला लागले, संसारामध्ये आमचं बरं चालायला लागले. ऐकलं का, ज्याचा संसार वाईट आहे, म्हणजे शास्त्रीय बैठकीत बरं माऊली, ज्याचा संसार प्रतिकूल आहे त्याचा तर प्रतिकूलच आहे. ज्याचा संसार प्रतिकूल आहे त्याला तर प्रतिकूलता आहेच आहे. पण ज्याचा संसार अनुकूल आहे त्याला जास्त प्रतिकूलता आहे. तुकोबराच्या भाषेत सांगतो, 2 प्रकारच्या बायका. एक बायका कर्कश बोलणारी आणि एक बायको गोड बोलणारी. 2च प्रकारच्या मिळू शकतात ना, एक अनुकूल किंवा प्रतिकूल, आहे की नाही. ज्याला अनुकूल मिळाली त्याचं वाटोळच आहे. उलट प्रतिकूलवाला जरा बरा. हो, बरे झाले देवा बाईल कर्कशा आणि बरी हे दुर्दशा जनामध्ये. तुकोबरामध्ये देवा शिव्या देणारी दिली ते बरं झालं, कारण ती शिव्या देते म्हणून विना घेऊन डोंगरावर जायचं सुचत. आणि ती जर गोड बोलणारी असती, स्त्री द्यावी गुणवंती, तरी ती पे गुणते आशा, या लागी कर्कशा करून ठेवी. तुकोबराचं प्रमाण लय गोड आहे बरं. ही गोड बोलणारी काय करते म्हणे, ऐका, विधी पुरते कारण बहु वारावे वचन. तुकोबराय म्हटले काय करते ही, घडून येते तीर्थयात्रा, केला कुत्रा हात सोका. कुत्रा अशी गोड बोलती म्हणून हात सोका. तुम्हाला, तुम्ही ब्रह्मचारी, तुम्हाला कसं माहिती. काय नाही, तुमच्यासारखे ऋषी मुनी भेटतात, सांगतात, त्यांचं ऐकून काय माहिती. अशी गोड बोलत. हा वळकटी बांधितो, मुरमुऱ्याचा चिवडा वळकटीत घालतो, शेंगदाण्याची चटणी, तिकडं सुरत छाप भेटत नाही, त्याचा पुढा. ही वारीची तयारी, बरं वारीची तयारी करतो. आणि बायको मुली कुठे निघाली, वारीला. आणि दरवर्षी जावं लागतं का, औंधा नाही गेलं जमायचं नाही का. मग तुझं काय म्हणणं, औंधा राहा ना मग घरी. बघता काय सोडली वळकटी घरीच, गेलं नाही. घडवून येते तीर्थयात्रा. दृष्टांत दिला, केला कुत्रा हात सोका. कोणता तरी आवाज एक स्थिर राहू द्या बाबा, ते काय लयच खालीवर व्हायला लागले. आणि ते काय होतंय, मी तवा तापितोय आणि पुन्हा ह्या माईक पाणी ओतितोय, भाकर पचल कशी. बरोबर. कोणता एक राहू दे बाया. आता उद्याच्या कीर्तनाला सेटिंग करा. आता कोणता तरी एक स्थिर राहू द्या बस. जे असेल ते. कसं असतं, माणूस प्रयत्न चांगलाच करत असतो, पण कधी कधी येतं अपयश. आपण सांभाळून घेऊ, काही काळजी करू नको. उद्याच्या कीर्तनाला मात्र व्यवस्थित सेटिंग करा. आता राहू द्या, काय हरकत नाही. असू द्या. माझं नाव उमेश आहे. माझं नाव काय, उमेश आहे. उमेश शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का, उमेचा ईश.
उमेचा उमेचा. उमा म्हणजे पार्वती, हा तिचा नवरा. म्हणजे माझं नाव शंकराचं आहे आणि शंकराचं वैशिष्ट्य आहे भूते वेताळे नासती हर्षयुक्त उमापती. हो खरं विक्षेपात सुद्धा आम्हाला समाधान आहे, काय अडचण नाही. हो पण आता बस तात्पर्य ऐका. विठाला विठाला आलावी आलावी आलावी. म्हणून ज्याचा संसार केला कुत्रा हात सोका. हे हात सोका कुत्र्या शब्दाचा अर्थ लय कठीण आहे. हात सोका कुत्रा म्हणजे काय केला हिने? हिनं हात सोका कुत्रा केला म्हणजे हात सोका कुत्रा कशाला म्हणतात ते ऐका. यो असं म्हणलं की गोंडा गोळीतच येतं जवळ. कोण? कुत्र कुत्र. हाड असं म्हटलं की शेपूट दाबून पळतो. कोण? कुत्र ह्याला म्हणतात हात सोका. झाला माझा दृष्टांत, बस झाला आता. तात्पर्य संसाराच्या बाजारात दोनच प्रकारचा माल आहे. एक संसाराचा आहे आणि एक परमात्मा आहे. एक दृग आहे, एक दृश्य आहे. पण दृश्याच्या नादी लागणं म्हणजे काय आहे? तुटीचा व्यापार आहे. महाराज म्हणले तुटीचे ते नका केने भरू, असला माल भरू नका ओ ज्याच्यामुळे तुमचा नरदेह वाया जाईल. भरू नका. मग महाराज आम्ही संसाराला आल्यावर कोणता माल भरला पाहिजे ते महाराज सांगताना सांगतात, जेणेकरून तुमची येरझार चुकेल असा माल भरा. अभंगाचा अले भरा केने अले भरा केने आरे ना अले भरा केने अले भरा केने रा आले घर केले आले घर के आले घर केने आले घर के आले भरा केने केने आले भरा केने अले भरा केने अले भरा केने आले भरा